वर्ध्यामध्ये भाजपची विदर्भाची आढावा बैठक पार पडली, ज्यात आगामी निवडणुकांवरून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा घेण्यात आला आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार असल्याचं सांगितलं। तसंच उद्धव ठाकरे आणि राऊतांना टोले लगावले। आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे, पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही। कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्र पक्षावर टीका करायची। आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे। ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ते करायचं नाही आहे। त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे। पण विदर्भातला सगळ्यात मोठा पक्ष कालही भाजप होता, आजही भाजप आहे आणि या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व हे या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे। आता निवडणुका जशा जवळ येतील, नवीन नवीन नरेटिव्ह सुरू होतील, पहिल्यांदा स्वतःच कमिटी तयार करायची, कमिटीचा अहवाल घ्यायचा। 1ली ते 12वी मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य असा अहवाल स्वतः कॅबिनेटला स्वीकारायचा आणि मग त्यानंतर पलटी मारायची। हा जो काही या ठिकाणी काम चाललेला आहे, मी तुम्हाला सांगतो याचा काही परिणाम नाही है। ये पब्लिक है, ये सब जानती है, लोक सगळं समजतात। पण भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये छोटे छोटे वाद आहेत। भारतीय जनता पार्टी परिवार आहे, परिवारामध्ये 2 भावांमध्ये कमी अधिक होत असतं, पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे। का अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं। अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये। कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल, एवढं लक्षात ठेवा। खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही, नाहीतर कोणीतरी चालवेल की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली आणि मग परत 9 वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले। त्याच्यामुळे त्या अर्थाने नाही।